बंधू आणि भगिनींनो, लक्ष द्या. आपल्याला येत्या 15 तारखेला जेव्हा आपण मतदान केंद्रामध्ये जाल तेव्हा मतदान करत असताना कशा प्रकारे मतदान करायचं ही थोडीशी प्रक्रिया मी तुम्हाला इथे समजावून सांगतो. लक्ष द्या. जेव्हा तुम्ही मतदान केंद्रामध्ये जाल तेव्हा तुमच्या समोर एका प्रभागातील 4 तुकड्या म्हणजे अ, ब, क आणि ड अशा 4 तुकड्या तुम्हाला तिथे दिसतील आणि त्या पण तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये असतील. समजा अ लाल आहे, ब पिवळा आहे, क निळा आहे आणि ड हिरवा आहे. लक्षात घ्या. तुम्हाला आपल्याला मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही 4 प्रभागामध्ये जेव्हा तुम्ही मतदान कराल, समजा अ मध्ये एक मतदान केलं, ब मध्ये दुसऱ्यांदा मतदान केलं, क मध्ये तिसऱ्यांदा आणि क मध्ये चौथ्यांदा मतदान केल्यानंतरच तुमची मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. लक्षात घ्या प्रिय मतदार बंधू भगिनींनो, कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका की आपल्याला कुठेतरी एकाच प्रकारचं बटन दाबायचं आहे. तसं काही नसून तुम्ही इतर कुठल्याही पक्षाला इतर कुठल्याही बटनावर बटन दाबून फक्त एवढंच लक्षात ठेवा की 4 वेळा तुम्हाला बटन दाबायचं आहे, ते पण प्रत्येक ह्याच्यातलं एक मतदान. समजा अ मध्ये एक बटन दाबायचं, ब मध्ये एक बटन दाबायचं, क मध्ये एक बटन दाबायचं आणि ड मध्ये एक बटन दाबायचं. असं तुम्हाला 4 वेळा जेव्हा तुम्ही बटन दाबाल तेव्हाच तुमचं मत पूर्णपणे ग्राह्य धरलं जाईल याची नोंद घ्या. आणि लक्षात घ्या, कोणत्याही एकाच पक्षाचे 4 दिले पाहिजे असं काही गरजेचं नाही. अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला एकाच पक्षाला 4 मतं द्यायचे असा कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला आवडेल त्या 4 वेगवेगळ्या पक्षाला म्हणजे त्या वेगवेगळ्या निशाण्याला तुम्ही मतदान करू शकता. आणि तुम्हाला काही अफवा पडले असतील किंवा गैरसमज असतील की एकाच पक्षाची 4 बटणं दाबल्यावरच मतदान ग्राह्य केलं जातं, असं काही नाही. तुमच्या आवडीची 3 पक्षाची निशाण्यावर बटन दाबून तुम्ही 4थं बटन जरी हिरव्याला दाबलं तरी आपलं मत ग्राह्य केलं जाईल. माझं प्रिय मतदार बंधू भगिनींनो, लक्ष द्या. माझी विनंती आहे की येत्या 15 तारखेला आपल्या प्रभाग क्रमांक 10 मधील ब मधील क्रमांक 5 वरील हिरव्याचं बटन दाबून आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या वैशाली ताई यांना प्रचंड बहुमताने विजय करा, विजय करा, विजय करा. धन्यवाद.